सध्या स्टार प्रवाहावर मुरांबा ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. त्यातील मुख्य पात्र म्हणजे अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर. आज आपण शशांकच्या लव्ह स्टोरीमधील एक अशा अटीबद्दल जाणून घेऊ ज्यामुळे शशांकला त्याच्या पत्नीने लग्नासाठी होकार दिला. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्स व कलाकारांबद्दलचे किस्से कहाणी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि येत राहणार. चला तर मग जाणून घेऊया शशांकच्या पत्नीने शशांक समोर कोणती अट घातली होती. शशांक केतकर विवाहित आहेत आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यांनी दुसरे लग्न वकील असलेल्या प्रियंका ढवळेसोबत केले आहे. जेव्हा शशांकने प्रियंकाला लग्नासाठी विचारणा केली तेव्हा तिने एक अट घातली होती व या अटीबद्दल शशांकने एका व्हिडिओद्वारे सांगितले. शशांक सांगतो की मला स्वयंपाक करायला खूप आवडतं, जेवण बनवायला कधीच कंटाळा येत नाही. खरं तर प्रियंकाने मला होकार दिला तो एका अटीवर. ती म्हणाली, मी दमलेली असेल तेव्हा तू स्वयंपाक करशील ना? आणि मी हो म्हटलं. त्यावर तिने लग्नाला होकार दिला. शूटिंग नसतं किंवा नवीन प्रोजेक्ट हातात नसतो तेव्हा शशांक स्वयंपाकघरात मस्त प्रयोग करतो. प्रियंका दमून आली की शशांक स्वयंपाकाचं सगळं काम हातात घेतो. शशांक आणि प्रियंका यांची ओळख फेसबुकमुळे झाली होती. दोघंही फेसबुकवर बराच काळ गप्पा मारायचे. मात्र शशांक कामात इतका व्यस्त झाला की त्याने व्हॉट्सॲप वापरणंही बंद केलं होतं, ज्यामुळे दोघांचं बोलणं कमी झालं. पण नंतर पुन्हा त्यांचं बोलणं सुरू झालं आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. शशांकचं पहिलं लग्न प्रेमाची गोष्ट या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत झालं होतं. मात्र दुर्दैवाने हे लग्न वर्षभर देखील टिकू शकलं नाही आणि दोघं वेगळे झाले. त्यानंतर काही वर्षांनी शशांकने प्रियंकासोबत दुसरा संसार सुरू केला. शशांक केतकर एक उत्तम अभिनेता आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी पाहिले ना मी तुला, सुखाच्या सरीनी, हे मन बावरे, नकटीच्या लग्नाला यायचं ह या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच 31 दिवस, वन वे तिकीट, गोष्ट एका पैठणीची, सोप्पं नसतं काही या सिनेमांमध्ये देखील त्याने आपली अभिनयाची छाप सोडली आहे.